हिला 2 एक्स्ट्रा डोले लागले. तुम्हाला पण लागले म्हणजे तुम्हाला वाटतं 2 फ्री दिले. इकडे बघा मंडळी कौरव पैसे टाकायचे गल्ल्यामध्ये 2 गल्ल्या. पोऱ्या माझा पगाराचे पैसे कितना गिन कितना पैसा देता है मेरे को पगार में. 3 4 5 6 6.5 एवढे पैसे देतो जिनमे. नक्की आमच्या भाकराचं भरवायला लागते. पाय बनवलं कोंबडीचं खात नाही त्याला. आता आमचं जेवण लागते तिखट गावठी झाले तो पण इंग्लिश वरून नका डायरेक्ट. इकडे बघा चिन्मय कुठं चढलाय. आईला पेरू द्यायचे झाडावरून तोडून. तर मस्त पिवळे झालेत ना. देवाने कसा बनवले निसर्ग पूर्ण म्हणजे पक्ष्यांचा प्राण्यांचा सगळ्यांची सोय करून ठेवले. असे मोठे मोठे पैसे देशील. आपके अकाउंट में डाल देता हूँ 200 रुपये. मेरे अकाउंट पे. पहिला यहीं से डाल दूँगा. हाँ. नमस्कार मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे मंगळवार आणि मी छानच आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर चला आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. म्हणजे कालच्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आहे. काल जो तुम्ही ब्लॉग पाहिलात तो रविवारचा शूट केलेला होता आणि आज जो तुम्ही ब्लॉग बघणार आहात तो डायरेक्ट मंगळवारचा. म्हणजे सोमवारी मी काही ब्लॉग शूट नाही केला त्याच्यामुळे सोमवारचा काही तुम्हाला ब्लॉग आलेला नाही आहे. मंगळवारचा ब्लॉग तुम्ही हा बुधवारी बघताय. ओके तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. हे बघा मंडळी आई ना येताना त्यांच्या घरच्या झाडावरचा पपई घेऊन आलेला आहे. तो आता मस्त पिवळा धम्मक झाला आहे. पिकळा आहे नुसता तो. आईनं पण इथे तिल्यात खापं करून खायला नाही. बिया बघा त्याच्यामध्ये. बाबा जाम बिया ना नुसत्या. ते आता ठेवायला पाहिजे. टाकायला पाहिजे. तुळशीमध्ये निघतील. किती बी आहेत बा त्याच्यामध्ये. गोड लागते. चलो खाऊन बघूयात मस्त. आणि मी ना बांगडी काढले कारण की माझ्या हाताला ना भाकऱ्या बनवता तव्याचा चटका लागलेला. ते बांगडीच्यामुळे जास्त वाढली जखम नाही म्हणजे झाली दुखते ते. या मंडळी तुम्ही पण आता मस्त घरच्या झाडावरचं पपई खायला. जाम गोड आहे ना. जाम गोड लागते. एकदम गोड आहे नुसता. भारी आहे. आई खा ना. घ्या चिन्मय नाही खाणार. चिन्मय आवडत नाही पपई म्हणूनच खाईल फक्त. घ्या खा. जाम गोड आहे म्हणा. जाम गोड आहे. आता नाश्ता बनवते का कांदे पोह्यांचं. मोनिशला कांदे पोहे पाहिजे खायला. अनरशांचं पीठ आहे. पोरांना तर त्या काही गोड पदार्थ आवडत नाही. बनवायच्या होत्या पुरणपोळ्या पण थोड्याशा प्रॉब्लेममुळे पुरणपोळी कॅन्सल केली आहे मी. 1-2-3 दिवसामध्ये बनवेल. आता बरं अनरशांचं पीठ आहे त्याच्या मस्त अनरशी काढते दुपारी. ओके आता सगळी जरा कामं आवडते. सकाळची जी काही कामं आहेत ते आता वाजलेत बरोबर 9:15 आणि आम्ही सकाळी मस्त बसल्या पपई घ्यायला घेतले. मोनिशला कामावर जायचं तर मला कांदे पोह्यांचा नाश्ता बनवून दे. मी जेवायला नाही थांबत. कांदे पोह्यांचा नाश्ता बनवते पटपट. आई कसं झाले कांदा पोहा. आवडला. चांगला झाले. आई पण शुद्ध बोलायला लागली बघ. चांगला झाले बोलते. दुसरा घ्या का आहे अजून. खा. इकडं बघा चिन्मय कुठं चढलाय. आईला पेरू द्यायचे झाडावरून तोडून. तर हे परशीला फांदी बिंदीवाले द्या खाली पण आहेत बघ तिथं मस्त. खालच्या बांधलेल्या आहेत 2-3. त्या दिवशी चिन्मय मी वाढले ना शेतामध्ये पडले माझे 2-3. 2 भेटले फक्त. मंडळी हे बघा इथे तुम्हाला काहीतरी दाखवते. पपईची झाडं बघा कशी आल्यात मस्त. जेव्हा आपण लावतो ना तेव्हा असे नाही होत. भेटली काय. आई घ्या पेरू घ्या. मस्त पिवळे झालेत ना. ते बघ तिथं आहे बघ. खारुताई खाते आई. खारुताई हे बघ चिन्मय. बाबा एक ऑरेंज झालं. एक डायरेक्ट ऑरेंज झालंय. खाल्ले तो. हे चिन्मय दिसला नाही का तुला तो. एकदम वरती आहे बघ. येल्लो झालं. येल्लो डायरेक्ट. नाही तो नाही त्याच्या वरती बघ. वरच्या फांदीवर दिसला काय बघू दाखव.
कसं खाल्लंय बघू. का पारता काय झालं? नको. इकडे बघा मंडळी, खारुताई इथे आहेत ना आपल्या झाडांवरती 2-3 पिल्लं आहेत खारुताईची. ते पूर्ण खाऊन टाकतात भूक लागल्यावर. आणि बघा ना देवाने कसं बनवलं निसर्ग पूर्ण, म्हणजे पक्ष्यांचा प्राण्यांचा सगळ्यांची सोय करून ठेवले देवाने. बाबू ये, हे बघ केवढं खाल्लं आहे. सकाळपासून जास्त काही ब्लॉग शूटच नाही केला. सकाळी फक्त नाश्ता करताना थोडासा शूट केला, त्याच्यानंतर डायरेक्ट आता ब्लॉगला आपल्या कंटिन्यू केले. काय ते त्या दिवशी मी पाडलात ते. हे बघा डोळे झालेत सगळे. आई घ्या ते पेरू, या पोरांना घ्या. अरे बापरे, हे बघा बापरे बाप काय भारी पेरू आहेत. रुद्र ना यो खुश होईल एकदम बघून पेरू. एवढ्या दिवसाच्या नंतर पेरू भेटले. आपण पाण्यात मला नको नको तू खा, मला नकोय तू खा. घे का? नकोय आता ए चिऊ तिकडे आहेत बघ, त्या बांधीवर आहेत. कोणतरी आलाय का? जाते का बाबू तू आईच्या सोबत जातो का त्यांच्या घरी? नको, तू आई सोबत जातो घरी, जातो त्यांच्या बाबू. जा 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 आई सोबत त्यांच्या घरी जा. जातो तू, जा मग जा जा तुझ्या. आता आई चालल्यात घरी त्यांच्या. जाताना काकडीचा बी घेऊन चालल्यात. चिन्मयने कोणाला सांगितलेलं भिवंडीवरून काकडीचा बी आणायला, तर घेऊन आलाय. तू जातो का बाबू आईच्या घरी? जातो तू, जा. मस्त कोकोच्या भाव खायला पाहिजे, कोकोच्या त्यांच्या घरी जा बाबू. तोंड नाही घालायचं काय नाही. तो भिवंडीला कोणी गेलता ना त्याचा मित्र, त्याला सांगलेलं त्याने आणायला कंपनीचा बी. त्यांच्या कंपनी मेडिसिन होतं बी थोडा. आता आई चालल्यात घरी, मोनीच चाललाय सोडायला त्यांना. काकड्या बिकड्या आल्या ना भाजीपाला का आम्हाला घेऊन या का? लक्की आता फुलवं लागते तुम्हाला. येरा येरा तू आईची बरोबर चालली का? येरा लक्की. मंडळी आता संध्याकाळचे 5:30 वाजता आल्यात आणि आता आई घरी जायला निघाल्यात. हा चला आता आज आई घरी जातील. आज मंगळवार आहे, एक रविवारी आलेले आहे. रविवार सोमवार आज मंगळवार. आज चालल्यात ते घरी. चिन्मय अजून आला नाही कामावरून, ते 6 वाजेपर्यंत येईल कामावरून. मला पण भाकऱ्या द्यायच्या आहेत कस्टमरच्या, गावातल्याच भाकऱ्या येतात. तर एक 8:30 पर्यंत त्यांना भाकऱ्या द्यायच्या, एवढी काही घाई नाही. ओके आई चालल्यात तिथे. थांबा वरती म्हणून येते. हा तर सूर्य मावळल. हे बघा येताना लक्कीचा ना पाय घेऊन या का, त्याला पाठव इकडं. मंडळी उन्हाळ्याला इथे पाणी ठेवलेलं मी, आणि ऐन टायमावर आमची लाईट गेली. तर चला आता असो, मोबाईलच्या बॅटरीने आता हे करते, उजेड करते बरं. आणि मग उकड पण घाटल ते मस्त. आता गावातून आपल्याला एक 30 भाकरींची ऑर्डर आहे संध्याकाळी. ओके आता 6:15 वाजल्यात. 6:15 म्हणजे 6:30 होतील आता, काहीतरी 6:25 झाल्यात. आणि आता मी उकड काढायला. आणि कालच्या व्लॉगला एका ताईंनी कॉमेंट केली, त्यांचं नाव आहे मेघा. त्यांचं तर सरनाम मी विसरले मी ऐनवेळेला. तर त्यांनी मला विचारलं, ताई तू गॅसवर भाकऱ्या बनवते, तुला परवडतं का? आता काय करायचं ताई सांगा, एवढी गरमी आहे ना की चुलीजवळ बसायची हिंमत होत नाही. ती तुम्हाला तर माहितीच आहे, मी सुरुवातीपासून चुलीवर खापरीतल्याच भाकऱ्या देते कस्टमरला. चुलीवर गरमीमध्ये भाकऱ्या बनवून एवढे घामोले झालेत ना की एवढा त्रास होतो ना त्यांचा, की रात्री मला झोप येत नाही. म्हणून मी आता ना थोड्या दिवसापासून काय करते माहिती आहे का, गॅसवरच भाकऱ्या देते. आधी कस्टमरला मी सांगते की गॅसवर भाकऱ्या मी देईन, चुलीवर खापरीतल्या भाकऱ्या नाही देणार, तुम्हाला जमत असेल तर घ्या, नाही तर मग दुसऱ्याकडून घ्या. ते बोलले ताई चालेल, आम्हाला पण माहिती आहे खूप गरमी आहे, खूप त्रास होतो, आम्हाला काही भाकरीची क्वालिटी चांगली भेटण्याची मतलब आहे, आणि तुमच्या भाकरीची क्वालिटी खूप चांगली असते म्हणून आम्ही तुम्हाला कॉल करतो. तर ते बोलले चालेल, आम्हाला गॅसवरून दिली तरी चालेल.
म्हणून मी आता गॅसवरच, आज पण भाकऱ्या गॅसवरच बनवायला घेतल्यात. ओके. खूप जास्त त्रास होतो. परवडत तर जास्त नाहीच, कमी पैसे भेटतात मग. पण आता काय करणार, आपलं शरीराची पण काळजी घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण उद्या पुन्हा नव्याने त्याच जोशामध्ये, त्याच ताकदीने आपण काम करू शकतो. आणि आपल्याला जर आपलं कुटुंब सांभाळायचं आहे किंवा आपलं संसार प्रपंच जर आपल्याला सांभाळायचं आहे तर आपण देखील स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा कुठे जाऊन आपण उद्या सकाळी उठून त्याच जोशाने कामाला लागू शकतो. मी बोलले तर ताई प्लीज तुम्हाला राग नका येऊ देऊ. मी माझं मत व्यक्त केलं आहे, तुमच्या कॉमेंट्सला मी उत्तर दिलं आहे. ओके. आणि तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या, कारण की खूप जास्त गरमी आहे आणि आपण गरमीमध्ये किचनमध्ये काम करतो आगीजवळ, आपल्याला किती त्रास होतो ते आपल्यालाच माहिती आहे. पण ठीक आहे, आपली काळजी घेऊन आपण कामं करायची. चला. A few moments later. मंडळी, इथे आपल्या आता भाकऱ्या झालेल्या आहेत. तेच पॅकिंग करते आणि गावामध्ये भाकरी पोचवून येते. आता मंडळी, आता भाकऱ्या पोचवून आले मी दुकानावर. जाऊबाईच्या बाई तिकडे बिझी आहे, दुकान उचका आणि तिकडे मम्मीच्या फोनवर बोलते. अर्धा घंटा झाला. दोघो सिमरन मम्मी गिराई गेले, मम्मी फोनवर दाखवायला गेले काही. अच्छा, म्हणजे मावशी, हा बाबा मावशीचा फोनला लवकर ठेवलीच नाही मम्मी सगळी. आमचा पण तोच काम. मग कामा मी मग गेली खड्ड्यात बहिणीशींचा फोन आल्यावर. माझा पण सेम असाच होते. बहिणीशींचा फोन आला ना, कवरा पण अर्जंट कामच होते का तो ठेवायचं का बाजूला, असं असते बहिणीशींचा एकामेकावरती जीव. सर अंडे दिलीस? आता मस्त जाऊन अंड्याची भुर्जी नाही ऑमलेट वगैरे बनवेन. थोडे आता एक मला मेहंदी दे आणि गल्ला दे, एक पैसे टाकायचे. शुभमला गल्ला पाहिजे. शुभमने आता कॉल केलेला की येताना माझ्यासाठी एक गल्ला घेऊन ये. पैसे म्हणतात जामच माझ्याजवळ, गल्ल्यानं टाकायचं. त्याला मला दे, मला पैशांची कमी आहे. तर हसायला लागला. दे बाई गल्ला दे. आता थम्सअप घेतले, जाम गरम झालं कधीपासून. त्या भाकरी पोचवायच्या होत्या, भाकरी पोचवल्या आणि आता दुकानावर सामान घ्यायला आले. सामान घेते बरं. इकडे बघा मंडळी, कौरव पैसे टाकायचं गल्ल्यामध्ये. 2 गल्ल्या. शुभमने एक गल्ला सगळेला घेतलं, 2 गल्ल्या. बाय कौरव पैसे झाले बघ पटकन. चल अरे चालले का तुमचा? हा दीदी कशी बरे? तुला 4 डोल खावं लागलं. हिला भाऊ, हिला 2 एक्स्ट्रा डोल लागले. तुम्हाला पण लागले म्हणजे तुम्हाला वाटतं 2 फ्री दिले. बरं चला मंडळी, जाऊ आता आपण. सामान घेता घेता थंड्याची बाटली पण पेली इथे. चलो. ही बघ कशी पबजी खेळली. लकी बाबू तुला काय पाहिजे? शुभम कितना पैसा जमा किया गुल्लक लाने के लिए बोला था? 1000 रुपया. अरे भाई वाह वाह वाह, ताली बजाओ ताली बजाओ. तो बोलना चाहिए ना, भूख लगे तो खाने के लिए कुछ लेके आना. बोलने के लिए क्या होता है? मेरे को लाए एक मेरे लिए लाए. हा नको नको, तू काय भरशील नाही, तू फोडशील लगेच. नको नको राहू दे, आपण दोघा जण मिक्स पैसे टाकू. नाही मग माझं सेपरेट राहू दे. 1100 रुपये डालूंगा हाँ गुल्लक में. हाँ तो गया दुकान पे, हाँ. सब खत्म हो गया. गुल्लक का भी पैसा नहीं बचा था मेरे. तो 1000 बेड के नीचे छिपा के रख के उसको डाल देता हूँ. हाँ सही बात मम्मी है. बोला ब्लूटूथ मेरा खराब हो गया, फिर से खराब हो गया ना. मम्मी बोलती है पैसा मैं भेजती हूँ, ले ले. 1000 रुपये भेजी मेरे को हाँ ब्लूटूथ लेने के लिए. हाँ. उसको भी मैं कैश लेके डाल दूंगा गुल्लक में. तो ब्लूटूथ वापस खराब हो गया क्या? उसका कुछ तो गया वापस. अरे कल ही बना के लाया था ना. अरे वो भाभी खराब ही होता है. तो 100 रुपये गए ना फिर पाणी में. ध्यान दो. कशाचे पैसे मला देतोस? पगाराचे पैसे देते का काय? बापरे, पहिल्यांदा पोऱ्या माझा पगाराचे पैसे दे. कितना गिन, कितना पैसा देता है मेरे को पगार में? 3 4 5 6 6.5 6.5 एवढे पैसे देतो जिनमें? 4510 रुपये. हा 4510. अच्छा, म्हणजे 4000ला 90 रुपये कमी आहेत. एवढेच पैसे पगारातून? हा कधी मम्मीला पगारातून असे मोठे मोठे पैसे देशील? आपके अकाउंट में डाल देता हूँ 200 रुपये. मेरे अकाउंट पे. पहला यहीं से डाल दूंगा. हाँ ये बघा. स्टार्टिंग आज से हाँ पैसा रखने की. सही बात सही बात. पतला पतला करके रखूंगा. सही. पतला पैसा डालना. हाँ ज़्यादा होना चाहिए गुल्लक में पैसा. फिर भी कितना होना चाहिए? लगभग जाने का है घूमने के लिए फरवरी तक, कम से कम 15. अच्छा, मतलब तू घूमने के लिए पैसा जमा कर रहा है क्या?
अरे हर बार जाता मम्मी से लेता हूँ ना 10-15 हजार रुपए, तो हाँ। इससे अपना रहेगा तो सही अपना बात रहेगा। सही बात सही बात उनसे है। भी आपके लूँगा। आपने खुद के पैसे से घूमो, पैसा साइड में रखो ताकि इमरजेंसी में कुछ काम दे। मेरा कैसे मैं गुल्लक बनाती हूँ हर महीने में टूट जाता है, लेकिन उसमें से 5-6 हज़ार निकलता है मेरा। हाँ उतना तो बचा ही लेती हूँ मैं, सब खर्चा पानी करके। चिन्मय की 10 रुपये मला गल्ल्यात टाकायला दिले. शुभमने माझ्या वर्षी 200 रुपये गेले त्याच्या गल्ल्यात टाकायला. तर तू मला 10 रुपये देते. नको ठेव, पैसे देते मी. नको नको ठेव ठेव ठेव. हे तुला पण घेचल 200 रुपये. त्याला 200 रुपये दिले तर गल्ल्यात टाकला, तुला पण घेचल. त्याने मेल्याने मला विचारलं पण डायरेक्ट माझ्या नोटीचे पैसे काढून घेतलं. दे शुभम, शुभम उसको भी 200 रुपये दे. चल दोनों को सेम सेम बराबर ना, दोनों भाकरी का ऑर्डर आता है तो दोनों सेम सेम काम करते हो ना. काय झालं? गल्ल्यात टाक, गल्ल्यात टाक. अरे गल्ल्यात टाक. मी 500ची नोट टाकतो, 200 नाही टाकलं. बाबा नको, मग तेवढे पैसे वाले नाही मी. उतने हम पैसे वाले नहीं है बेटा. हमारा छोटा ही धंधा है, छोटा ही बिजनेस है. हम छोटे से छोटे पैसे ही कमाते हैं. नको टाक ना गल्ल्यात. अरे शुभमने पण टाकला 200 रुपये गल्ल्यात टाक. मी 500ची नोट टाकणार सांगते तरी पण 200 म्हणजे नाही टाकणार. दे आवरा माज नाही करायचा पैसे. टाकायची नाही. आवरा माज नाही करायचा. 200 रुपये का पैसे नाहीत बैला. नाही पण मला 500 पाहिजे टाकायचे असं. मी तुला देते ना, काल एवढ्या भाकरी बनवायला मदत केली. लेकिन आमच्या भाकराला भरवायला लागते. पाय बनवलं कोंबडीचं का खात नाही, त्याला आता आमचं जेवण लागते. तिखट तिखट गावठी झाले तो पण इंग्लिश वरून आता डायरेक्ट नाही पिल्या. जेवणाचे मेनू दाखवू काय काय. भाकरी बनवले आहेत आणि मस्त दुपारचं चिकन आहे आणि आमलेट बनवले. शुभमला आता आवडी भूक लागली. तो बोलते जेवायला दे बाबा, पहिले जेवायला दे. दुकान गेलती पण ते खाऊ घाला नाही. जब भी जाती हूँ तो मैं पूछती हूँ कुछ खाने के लिए लाओ का, तो बोलते हैं नहीं पेट भरा है. तर मंडळी रात्रीची जी काही क्लिनिंग असते ती आता झालेली आहे. नंतर भांडी वगैरे सगळं आवरले, किचन ओटा वगैरे. ओके चला मंडळी, आता सगळ्यांची जेवणं वगैरे आवरले आणि चिन्मय मनीष पण झोपायला गेले. शुभम कधीच गेला घरी त्याच्या, आणि त्या पण गेल्या घरी. घर पण नुसतं खाली खाली झाले. 2-3 दिवस होते तर जरा बरं वाटत होतं. नाहीतर मग कसं घरात पोरं पण कामावर असतात, त्याच्यामुळे मग मी एकटीच असते. घर खाली खाली झालं एकदम. आत्या होते तर जरा बरं वाटत होतं. आपण बोलून मस्त दिवस जात होता. पण आत्या आलेलं ना तर आत्यांसोबत जास्त वेळ काही बसायला पण नव्हतं मला भेटत, कारण की भाकरींच्या ऑर्डर सुरू झाल्या होत्या 2-3 दिवस लगातार त्याच्यामुळे. तर चला आता असं ब्लॉगचा एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.